प्रिय विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? फर्स्ट टर्मची डेट डिक्लेअर झाली असेल आणि काहींना टेन्शन आलं असेल की आता कसा अभ्यास करायचा, आणि काही विद्यार्थी असा विचार करणारे असतील की कॉलेजकडेच एक्झाम आहे, जाऊ द्या, द्यायचा म्हणून पेपर देऊयात. तर ज्यांनी असा विचार केला असेल त्यांच्यासाठी माझा सल्ला असा असेल की बाळांनो, दिवाळीची परीक्षा झाल्यानंतर दिवाळीची सुट्टी तुमची संपते आहे नोव्हेंबरला, आणि ती संपल्यानंतर तुमचा अॅन्युअलचा जो काही एक्झामचा प्रोग्राम आहे तो डिक्लेअर झालेला आहे, डेट आलेली आहे. यावेळेस परीक्षा लवकर आहे आणि नोव्हेंबरला जेव्हा तुम्ही दिवाळीचं सुट्टी संपवून याल तर तुमच्या हातात 2च महिने राहतात, नोव्हेंबर आणि डिसेंबर. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये तुमच्या ऍक्च्युअल जर्नल कम्प्लिशन, सराव परीक्षा, सराव प्रॅक्टिकल, आणि फेब्रुवारीमध्ये ऍक्च्युअल पेपर, ऍक्च्युअल प्रॅक्टिकल, ह्या सगळ्या गोष्टी घडतात. आणि मग त्यावेळेस ठरवून सुद्धा अभ्यास जर करायचं म्हटलं तरी होत नाही, वेळ मिळत नाही. मग ही जी पहिल्या सत्राची जी परीक्षा आहे, फर्स्ट टर्म एक्झाम आहे, तर याला संधी माना. जेव्हा आपल्याला पेपर द्यायचा असतो तेव्हा आपण सिरियसली बसतो, अभ्यास करतो आणि त्या निमित्ताने आपला अभ्यास होऊन जातो. आणि बघा, तुमच्या कॉलेजचा पेपर कदाचित 50 मार्काचा असेल किंवा 70 मार्काचा असेल आणि 8 किंवा 10 चॅप्टर तुमचे ठेवलेले असतील परीक्षेसाठी, तर त्याची नीट जर तुम्ही तयारी केली तर तेवढा अभ्यास तुमचा कमी होणार आहे आणि म्हणून त्यावेळेस तुम्हाला ते सोपं जाणार आहे अभ्यास करायला. आणि म्हणून माझा तुम्हाला सल्ला असा राहील की ही प्रथम सत्राची जी परीक्षा आहे तिला सिरियसली घ्या. तिला कॉलेज एक्झाम म्हणून तिला लाईटली घेऊ नका. जर तुम्ही सिरियसली घेतलं तर फायदा तुमचाच होणार आहे, तुमचं अभ्यासाचं टेन्शन कमी होणार आहे. सीईटीची डेट पण यावर्षी लवकर आलेली आहे आणि म्हणून जितका अभ्यास तुम्ही परफेक्ट करत राहाल तितकं टेन्शन तुमचं कमी कमी होत जाणार आहे. तर बघा, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मग बघूयात आपण की जर तुम्हाला सिरियसली अभ्यास करायचा असेल फर्स्ट टर्म एक्झामचा तर तुम्ही काय स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे. मग त्यासाठी बघा, तुम्ही आधी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजून घेतलं पाहिजे आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजून घेतल्यानंतर तुमचा अभ्यास करण्यापासून पेपर लिहिण्यापर्यंत तुमची स्ट्रॅटेजी काय ठेवली पाहिजे की जेणेकरून आपल्याला स्मार्ट वर्क करून चांगले मार्क्स मिळतील. तर त्यासाठी मी तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. तर बघा, तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये 70 मार्काचा जेव्हा पेपर असतो तो निघताना 98 मार्काचा पेपर निघतो. म्हणजे 98 पैकी तुम्हाला 70 मार्काचा पेपर अटेम्प्ट करावा लागतो. मग आता ए सेक्शन मध्ये क्वेश्चन ए ज्याच्यामध्ये 10 एमसीक्यू असतात आणि जो क्वेश्चन 2 ज्याच्यामध्ये 8 एका मार्काचे प्रश्न असतात. आता ह्या 10 एमसीक्यू मध्ये 7 थेरी आणि 3 न्यूमरिकल्स असतात आणि ह्या 8 प्रश्नांमध्ये 6 थेरी आणि 2 न्यूमरिकल्स असतात. असे 18 मार्काचे जे काही प्रश्न आहेत ते 1-1 मार्कासाठी तुमच्या प्रश्नपत्रिकेत असतात. आणि ज्याला आउट ऑफ मार्क्स मिळवायचे आहेत, बोर्डाला म्हणा किंवा कोणत्याही परीक्षेत म्हणा, त्याला ह्या 18 पैकी 18 मार्क्स जर मिळाले तर त्याला 70 पैकी 70 मार्क्स मिळू शकतात. आले लक्षात? तर हुशार मुलांना माझा सल्ला राहील की इथला एकही मार्क तुम्ही जाऊ द्यायचा नाही, तेव्हा तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळण्याची संधी उपलब्ध होते. बी सेक्शन मध्ये शॉर्ट आन्सर्स लिहायचे असतात. 2-2 मार्काचे 12 प्रश्न असतात, त्यातले 8 कंपल्सरी असतात. म्हणजे 24 मार्काचे प्रश्न निघतात, त्यापैकी 16 मार्क आपल्याला कंपल्सरी असतात. मग यात पण ह्या 12 प्रश्नांमध्ये पण 7 थेरी आणि 5 न्यूमरिकल्स असतात. आता हे मी कशासाठी सांगते तर बघा, जर तुम्हाला न्यूमरिकल्सची भीती वाटत असेल तर तुम्ही इथं थेरीवर जरी कॉन्सन्ट्रेशन केलं सगळ्या ठिकाणी तरी तुम्हाला चांगले मार्क्स पडतील. आणि म्हणून मी हे सगळं थेरी कितीला, न्यूमरिकल्स कितीला हे सगळं सांगते आहे. त्यानंतर बघा, म्हणजे 16 मार्क हे 2-2 मार्काच्या प्रश्नाला पडणार आहेत आणि खाली डी सेक्शन मध्ये हे 2-2 मार्काचे असे 3 प्रश्न असणार आहे. म्हणजे हे 12, मग हे 18, हे 16 झाले 28, हे 28 आणि हे 12, म्हणजे असे 40 मार्काचे प्रश्न तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये फक्त 1 आणि 2 मार्काचे असणार आहे. म्हणजे अगदी छोट्या छोट्या प्रश्नांवर तुम्ही भर दिला तरी सुद्धा तुम्हाला 70 पैकी 40 मार्क्स मिळू शकतात, हे मला तुम्हाला सांगायचंय. मग बघा, सी सेक्शन मध्ये काय असतं तर लॉंग आन्सर्स असतात आणि लॉंग आन्सर्स मध्ये 12 प्रश्न दिलेले असतात, त्यापैकी 8 हे कंपल्सरी असतात. म्हणजे 36 मार्कापैकी 24 मार्काचे प्रश्न कंपल्सरी असतात. यातही पुन्हा 7 थेरी आणि 5 न्यूमरिकल्स असतात. आणि बघा, डी सेक्शन मध्ये लॉंग आन्सर 4-4 मार्काचे 5 प्रश्न दिलेले असतात, त्यापैकी 4-4 मार्काचे 2 प्रश्न हे थेरी असतात आणि
4 मार्काचे 3 प्रश्न त्याचं स्प्लिटिंग केलेलं असतं 2+2. याच्यामध्ये परत 2 मार्काची थेअरी आणि 2 मार्काचं न्यूमरिकल्स. आणि यामध्ये असं काही नसतं की त्याच चॅप्टरची थेअरी त्याच चॅप्टरचं न्यूमरिकल. कोणत्याही चॅप्टरची थेअरी आणि कोणत्याही चॅप्टरचं न्यूमरिकल्स यामध्ये ह्या डी सेक्शन मध्ये पडू शकतं. म्हणजे इथं पण बघा थेअरी, इथं पण थेअरी. म्हणजे तुम्ही थेअरीवर जरी भर दिला तरी तुम्हाला चांगला पेपर लिहिता येतो. पण न्यूमरिकल्स टाळण्यामागे धोका असा असतो की आपल्याला पुढे ज्या सीईटी नीट जेईच्या एक्झाम्स द्यायच्या आहेत तर तिथे आपला तोटा होतो. आणि म्हणून तुम्ही दोन्ही करा, थेअरी पण करा, न्यूमरिकल्स पण करा. पण जर न्यूमरिकल्सची भीती वाटत असेल तर थेअरीवर जरी भर दिला तरी इथे तुम्हाला चांगले मार्क्स पडू शकतात. हे मला तुम्हाला सांगायचं आहे. मग आता अभ्यास करताना काय करायचं तर फोकस ऑन ए शॉर्ट क्वेश्चन्स. बघा पुस्तकात खूप सारे छोटे छोटे प्रश्न आहेत, त्याच्यावर फोकस करा. फोकस ऑन ए शॉर्ट क्वेश्चन. शॉर्ट क्वेश्चनवर फोकस करा, ते करणं सोपं जातं. आणि म्हणून त्याच्यावर फोकस करा जेणेकरून तुम्हाला पेपर चांगला लिहिता येईल. त्यानंतर सगळ्या फिगर्स बघा, आपल्याला तुम्हाला चित्र काढायला आवडतात, मग फिजिक्सच्या सगळ्या फिगर्स किंवा डायग्राम ह्या चांगल्या करा. बघा आजपासून जरी सुरुवात केली आणि रोज 5-5 फिगर, जेव्हा आपल्याला अभ्यास करून कंटाळा येतो, झोप येते, अशा वेळी रात्री फिजिक्सच्या 5-5 एक्झाम डायग्राम्सची फिगर्सची तुम्ही जर प्रॅक्टिस केली, फक्त त्या व्यवस्थित काढा. रे डायग्राम असतील तर ॲरो काढा, नंतर लेबलिंग शक्यतो एका साईडला करा. जर व्हेक्टर बॅलन्स झाले असतील तर वरचा व्हेक्टर खालचा व्हेक्टर इक्वल दाखवायला विसरू नका. अशा सगळ्या काळज्या तिथं घ्या डायग्राम काढताना. ऑप्टिक्स चॅप्टरची आपल्याला भीती वाटते, मग त्याच्यातले सगळ्या डायग्राम चांगल्या करा आणि त्याचे फॉर्म्युले करा. मग पुढे त्याचा कसा वापर करायचा हे मी सांगणारच आहे. आणि म्हणून जर समजा तुम्हाला एखादा प्रश्न आला की मला लगेच सांगून टाकते बघा की जर ऑप्टिक्सचा एखादा प्रश्न आला तर त्याची रे डायग्राम काढा, त्याचा फॉर्म्युला लिहा. म्हणजे सगळे मार्क्स जाण्यापेक्षा काहीतरी मार्क्स तुम्हाला मिळतील. आणि असा डायग्रामची प्रॅक्टिस केल्याचा फायदा असतो. म्हणून सगळ्या डायग्राम्स चांगल्या करा. त्यानंतर फॉर्म्युला शीट, स्वतःच असं फॉर्म्युला शीट बनवा. फॉर्म्युला शीट बनवल्याचा फायदा असा असतो बाळांनो की तुम्हाला न्यूमरिकल सोडवताना ऍटलिस्ट तुम्ही त्याचा फॉर्म्युला टाकला आणि सबस्टिट्यूशन केलं तरी तुम्हाला मार्क्स पडतो. आणि 3 मार्काच्या प्रश्नासाठी जर समजा एखादं डेरिव्हेशन आलं तुम्हाला, फॉर एक्झाम्पल पिरियड ऑफ ए कोनिकल पेंड्युलम तुम्हाला काढायला आला, तर तुम्ही त्याची फिगर काढली आणि त्याचा फॉर्म्युला लिहिला तरी मधले स्टेप तुम्हाला येत नाहीयेत, पण तुम्हाला त्याची फिगर येते, फॉर्म्युला येतो, तर तुम्ही त्याची फिगर काढली आणि खाली फॉर्म्युला लिहिला तरी तुम्हाला 3 पैकी 1 ते 1.5 मार्क आरामशीर मिळून जातो. किंवा त्याचा जर न्यूमरिकल आलं, पिरियड ऑफ कोनिकल पेंड्युलमवर न्यूमरिकल आलं, तर तुम्ही फॉर्म्युला त्याचा लिहिला, सबस्टिट्यूशन केलं तरी मार्क्स मिळतो. म्हणजे हे डायग्राम आणि फॉर्म्युला शीट तुम्हाला खूप सारं उपयोगी येणार आहे. आणि जेव्हा तुमचे फॉर्म्युले पाठ होतील तेव्हा तुम्हाला सीईटी नीट जेई साठी त्याचा फायदाच होणार आहे. आणि म्हणून स्वतःच असं फॉर्म्युला शीट बनवा किंवा तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या खोलीत त्याचे चार्ट करून लावा. केमिस्ट्रीच्या रिॲक्शन्स, मॅथ्सचे फॉर्म्युले, फिजिक्सचे फॉर्म्युले, बायोच्या डायग्राम, जेणेकरून तुमच्या नजरेखाली ते सतत राहून तुम्हाला त्याचा फायदा होईल. आलं लक्षात? तर या पद्धतीने जर अभ्यास केला तर अभ्यास इंटरेस्टिंग होतो, तो करावा वाटतो. आणि म्हणून त्या पद्धतीने तुम्ही अभ्यासावर फोकस करा. आता प्रश्नपत्रिका, जसं अभ्यास करणं महत्वाचं असतं तसा प्रश्नपत्रिका वाचून पेपर सोडवणं हे पण तितकंच महत्वाचं असतं. आणि म्हणून पेपर लिहिताना कोणत्याही विषयाचा पेपर असू द्या, न्यू सेक्शन हा न्यू पेजवर सुरू करायचा. आलं लक्षात? न्यू सेक्शन ऑन न्यू पेज. मग तुम्ही कोणत्याही सेक्शनने सुरू करू शकता. तुम्हाला जर बी सेक्शन आवडत असेल त्याने पेपर सुरू करा, सी आवडत असेल त्याने करा, डी आवडत असेल त्याने करा. जो सेक्शन आवडतो त्याच्यापासून सुरू करा. असं काही कंपल्शन नाही की ह्याच सिक्वेन्सने पेपर लिहिला पाहिजे. आणि फिजिक्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर माझा तुम्हाला सल्ला असा राहील की ह्या एमसीक्यू किंवा व्हेरी शॉर्ट आन्सर हे आपल्या परिचयाचे नसतात आणि त्याच्यामुळं आपल्याला ते पाहून भीती वाटते आणि मग आपलं मेंटल कॉन्सन्ट्रेशन काय होतं, ढासळून जातं आणि पुढचा सगळाच पेपर आपला मग तिथून डिस्टर्ब व्हायला सुरुवात होते. म्हणून शक्यतो सोपा सेक्शन हा बी सेक्शन आहे आणि त्याच्यामुळं बी सेक्शन पासून जर सुरुवात केली तर तो बऱ्यापैकी सोपा असतो आणि आपल्याला कॉन्फिडन्स यायला लागतो. आणि मग तुम्ही एकदा तुमचा लिखाणाचा टेम्पो सुरू झाला, तुम्हाला कॉन्फिडन्स यायला लागला की मग जेव्हा तुम्हाला शक्य आहे तेव्हा ए सेक्शन सोडवा, पण शक्यतो बी सेक्शन पासून पेपर जर सोडवला तर आपल्याला फायदा होतो. मग आता बघा, एमसीक्यू
म्हणजे हा ए सेक्शन सोडवताना काय करायचं, तर एमसीक्यू सोडवताना मी 2-3 गोष्टी सांगणार आहे. समजा तुमचं क्वेश्चन आन्सर ऑफ क्वेश्चन ए तुम्ही असं लिहिलं, तर तिथं पहिला आकडा लिहिला तर त्याचा ए ऑप्शन हा ए ओमेगा स्क्वेअर असेल, तर बरेच मुलं फक्त ए तरी लिहितात किंवा ए ओमेगा स्क्वेअर तरी लिहितात. असं नाही लिहायचं कधीच. तर नेहमी त्याचं जे आन्सर आहे ते लिहा आणि पुढे काय ऑप्शन आहे असं दोन्हीही लिहा आणि एमसीक्यू उतरवून काढू नका. क्वेश्चन पेपर मधले सगळे एमसीक्यू तुम्ही उतरून काढता, वेळ घालवता आणि तुमचा वेळ वाया जातो, म्हणून तो वेळ कधीच वाया घालू नका. आलं लक्षात? त्यानंतर एमसीक्यू सोडवताना नेहमी ऑप्शन आधी पहा. का ऑप्शन पाहायचे, तर जर समजा पाय स्क्वेअर तसंच ठेवलेलं असेल त्या ऑप्शन मध्ये आणि तुम्ही पाय स्क्वेअरची किंमत टाकून कॅल्क्युलेशन केले तर तुमचा वेळ खूप जातो आणि म्हणून अशा काही काही क्वांटिटी समजा 4 पाय तसंच ठेवून असेल किंवा 2G असंच ठेवून असेल ऑप्शन, तर ते म्हणून आधी ऑप्शन पाहायचे आणि जी क्वांटिटी कॉन्स्टंट ठेवलेली आहे ती कॉन्स्टंट ठेवून कॅल्क्युलेशन करायचे, म्हणजे आपला वेळ वाचतो. आले लक्षात? तर या पद्धतीने एमसीक्यू सोडवताना ऑप्शन पहा, हे दोन्ही लिहा आणि प्रॉपर स्पेसिंग द्या. बघा आता पहिलं लिहिलं की एक ओळ सोडून द्या आणि मग दुसरं लिहा, मग तिसरं लिहा. तसंच व्हेरी शॉर्ट आन्सर लिहिताना पण अशी एक ओळ सोडून उत्तर लिहा. प्रॉपर स्पेसिंग ठेवल्याने आपला पेपर आकर्षक दिसतो. मधल्या रेषा विषा मारत बसू नका पट्टीने, रिकामी फक्त लाईन सोडून द्या. आपल्याला वेळ वाचवायचा आहे आणि तो वेळ जास्तीत जास्त प्रश्न सोडवायला वापरायचा आहे, म्हणून वेळ नाही घालवायचा. फक्त पेपर त्यातली त्यात आकर्षक कसा दिसेल हे आपल्याला बघायचं आहे आणि म्हणून व्यवस्थित स्पेसिंग द्या. एमसीक्यू रिकामे सोडू नका आणि एमसीक्यू खोडू नका. कळल्या 4 सूचना? काय काय हे पण लिहायचं, ऑप्शन पण लिहायचा, पुढे काय आहे ते पण लिहायचं. त्यानंतर ऑप्शन पाहून जे कॉन्स्टंट ठेवले ते तसेच ठेवायचे. त्यानंतर प्रॉपर स्पेसिंग द्यायचं. एमसीक्यू रिकामे सोडायचे नाहीत आणि एमसीक्यू खोडायचे नाहीत, ह्या काळजी घ्या. कळलं एमसीक्यूच्या बाबतीत? त्यानंतर टाइम सेव्हिंग टेक्निक कसं वापरायचं. फॉर एक्झाम्पल तुमचं उत्तर आलं असेल वर्क डन काढायला आलं आणि वर्क डनचं उत्तर आलं बघा, तुमचं वर्क डन दॅट इज इक्वल टू 2.22 जूल असं उत्तर आलं, तर हे जूल आपण 2 प्रकारे लिहू शकतो. W दॅट इज इक्वल टू 2.22 जूल आणि 2.22 जूल. मग नेहमी उत्तर ह्या फॉर्म मध्ये लिहा, कारण एवढे शब्द लिहायचा वेळ आपला वाचणार आहे. समजा मॅग्नेटिक इंडक्शन आलं तर 5 वेबर पर मीटर स्क्वेअर हे पण युनिट आहे आणि 5 बी बरोबर 5 टेस्ला हे पण युनिट आहे. मग त्यावेळेस हे युनिट द्यायचं जेणेकरून आपला वेळ वाचणार आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टींनी तुम्ही जेवढा वेळ तुमचा वाचवाल तेवढा तुम्हाला निश्चितपणे फायदा होणार आहे आणि म्हणून हे टाइम सेव्हिंग टेक्निक तुम्ही वापरा. आता बघा अजून तुम्हाला काय करता येईल, तर कॅल्क्युलेशन्स करताना तुम्ही काय करता, तर आता बॅक साइडला पेपरच्या बॅक साइडला तुम्ही कॅल्क्युलेशन्स लिहिता सगळे आणि ते परत त्या पेजवर उतरवून घेता. मग तिथं नाही करायचं. आता इथं न्यूमरिकल्स लिहिलं ना तर त्याचं कॅल्क्युलेशन लॉग इथे शेजारीच पहा. ज्या 2 गोष्टीचा गुणाकार आहे त्याचे ऍडिशन करा, त्यानंतर ज्याचा भागाकार आहे तिथून त्याची वजाबाकी करा. म्हणजे लॉगचे कॅल्क्युलेशन तुम्ही बॅक पेजला करता, परत त्याला पुढे कॅरी करता, त्याच्यात वेळ जातो, कधी कधी चुकीचं कॅरी होतं. तर न्यूमरिकल सोडवताना त्याच न्यूमरिकलच्या शेजारी अशी रेष ओढा आणि तिथेच काय करा, कॅल्क्युलेशन्स करा. म्हणजे तिथे तुमचा कॅरी फॉरवर्ड मध्ये चुका पण होणार नाही, वेळ पण जाणार नाही. आणि कॅल्क्युलेशन करताना बघा नेहमी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर याच्या टर्म सिंपल करून घ्या. म्हणजे 10च्या पॉवर इथं समजा 10 असेल, अजून काहीतरी इथं 10 असेल, समजा 6.67, त्यानंतर इथं इंटू 5 10⁵ -7, खाली काहीतरी समजा 3 × 10⁻⁶ इंटू 7.6 इंटू 10⁴ असं असेल तर सगळ्यात आधी 10च्या पॉवर सोडवायच्या. कॅल्क्युलेशन करताना 10च्या पॉवर सोडवल्यानंतर शक्यतो न्यूमरेटर एकच करा, डिनॉमिनेटर एकच करा आणि मग लॉग वापरा, म्हणजे तुमच्या चुका कमी होतील. अशा पद्धतीने टाइम सेव्हिंग टेक्निक कॅल्क्युलेशन्स करताना वापरा. त्यानंतर डिफरन्सेस. आता बघा डिफरन्स लिहिताना काय करायचं, तर डिफरन्स नेहमी टॅब्युलर फॉर्म मध्ये लिहायचे. बघा डिफरन्स असा टेबल करायचा आणि डिफरन्स लिहायचे. आता फॉर एक्झाम्पल सेंट्रीपेटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स.
सेंट्रीपेटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स असा डिफरन्स आहे. सेंट्रीफ्युगल फोर्स. आता डिफरन्स लिहिताना काय करायचं, पहिलं टॅब्युलर फॉर्म मध्ये लिहायचे आणि पहिला पॉइंट नेहमी डेफिनेशन्सचा करायचा अभ्यास करताना. मग का करायचं डेफिनेशन्स? जर समजा तुम्हाला हा प्रश्न असा विचारला, घ्या इथे तुम्ही अभ्यास करताना डिफरन्स केला आणि इथं तुम्हाला ह्या व्हेरी शॉर्ट आन्सर मध्ये प्रश्न आला डिफाइन सेंट्रीपेटल फोर्स, तर तिथलीच डेफिनेशन उचलायची, इथं लिहायची. म्हणजे जे कोणते डिफरन्स आहेत तुम्ही पूर्ण पुस्तकातले सगळे डिफरन्स स्वतःच्या भाषेत एकत्रित लिहून काढा, की जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. आणि असे पॉइंट्स निवडायचे. फिजिक्स मध्ये तुम्हाला 2च पॉइंट्स लिहायचे आहेत फक्त, बायो मध्ये आणि केमिस्ट्री मध्ये 4 पॉइंट लिहायचे आहेत. आणि त्यामुळं असे पॉइंट निवडा की जे लक्षात ठेवायला सोपे आहेत, लिखाणाला कमी आहेत, असे पॉइंट तुम्ही निवडा आणि ते डिफरन्स लिहा. त्यानंतर बघा मग डेफिनेशन पहिले करा. त्याच्यानंतर जे महत्वाचा शब्द आहे, समजा सेंट्रीपेटल फोर्स मध्ये तुम्हाला माहितीये फोर्स ऍक्टिंग अलोंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल आणि इकडे अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. आणि म्हणून इथं डिफरन्शिएटिंग वर्ड कोणता आहे, टुवर्ड्स आणि अवे. तर त्याला महत्वाच्या शब्दाला अंडरलाईन करा आणि चालू चालू ज्या पेनने लिहिता येतात त्यानेच अंडरलाईन करा. वेगळा पेन घ्या, पट्टीने अंडरलाईन करा, असं काही करू नका. फक्त शक्यतो सरळ अंडरलाईन कशी येईल याचा विचार करून त्या महत्वाचा शब्द अधोरेखित करा की जो डिफरन्स सांगतो आहे त्यातला. आलं लक्षात? मग डेफिनेशन करायची, पहिली अंडरलाईन करायचं, कोणतेही 2 पॉइंट्स लिहायचे. बायो आणि केमिस्ट्रीसाठी 4 लिहायचे. आणि जर समजा एक्झाम्पल असेल, आता कुठं कुठं एक्झाम्पल आहे, फॉर एक्झाम्पल डायथर्मॅनस सबस्टन्सेस, अथर्मॅनस सबस्टन्सेस एक्झाम्पल आहे, पोलर मॉलिक्युलचे एक्झाम्पल आहे, नॉन पोलरचे एक्झाम्पल आहे, त्यानंतर डायमॅग्नेटिक, पॅरोमॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सचे एक्झाम्पल आहे. तर जिथे जिथे एक्झाम्पल्स आहेत ते सगळे करा. एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल, इंटेन्सिव्ह व्हेरिएबल कोणते कोणते आहे ते सगळे करा. का सगळे करा? तर तुम्हाला कदाचित एमसीक्यू असा येऊ शकतो, डॅश डॅश इज ए पोलर मॉलिक्युल, डॅश डॅश इज ए नॉन पोलर मॉलिक्युल, डॅश डॅश इज ए डायमॅग्नेटिक सबस्टन्स. आणि म्हणून एक्झाम्पल करताना सगळे करा. म्हणजे असाच पद्धतीचा जर तुम्हाला एमसीक्यू आला तर ह्या डिफरन्सेस केलेल्याचा फायदा तुम्हाला त्याच्यासाठी होणार आहे, त्या प्रश्नासाठी होणार आहे. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्ही डिफरन्सेसच्या बाबतीत तयारी करा आणि सगळे डिफरन्स तुमच्या भाषेत म्हणजे 2 किंवा 3 पॉइंटची तयारी करा. म्हणजे मग काय होईल, तर 2 किंवा 3 पॉइंटची तयारी केली तर 2च लिहायचे, पण एखादा विसरला तर एखादा एक्स्ट्रा असू द्या. असे शॉर्ट मध्ये सगळे पूर्ण तुमच्या सिलेबस मधले डिफरन्सेस तुम्ही लिहून काढू शकता. म्हणजे सेल्फ स्टडी करताना आपल्या स्वतःच्या नोट्स आपोआपच तयार होतील. मग आता बघा सी आणि डी सेक्शनला काय करायचं, तर सी आणि डी सेक्शनला मी मगाशीच सांगितलं कोनिकल पेंडुलमच्या उदाहरणामध्ये की तुम्ही फिगर केलेली आहे, मग ती फिगर आणि त्याचा फॉर्म्युला आणि जेव्हा डेरिव्हेशन्स करायचं त्याचा अभ्यास करताना त्याचा अल्गोरिदम बनवा. म्हणजे मॅथमॅटिकल स्टेप्स फक्त लक्षात ठेवायच्या आणि त्याची रिटन प्रॅक्टिस करायची, लिहून लिहून प्रॅक्टिस करायची. मग बघा, आणि अगदीच अभ्यास काही झाला नसेल तर फिगर फॉर्म्युला या पद्धतीने हा सेक्शन पुराच स्किप करण्यापेक्षा त्यातलं काहीतरी तर लिहा. म्हणजे तुम्हाला या सी आणि डी सेक्शनला मार्क मिळायला मदत होईल. त्या डी सेक्शन मध्ये खूप थोडे प्रश्न 4-4 मार्काचे, प्रेशरचं डेरिव्हेशन आहे. आलं लक्षात? तर असे निवडा 4-4 मार्काचे मोठे मोठे कोणते प्रश्न आहेत आणि ते एक 6-7 प्रश्न जर तुम्ही केले तर तुम्हाला ह्या 4 मार्काचे जे 2 प्रश्न विचारले जाणार आहे तर त्याच्यासाठी तयारी करायला त्याचा निश्चित फायदा होणार आहे. त्याच्यानंतर टाइम मॅनेजमेंट. आपण एखादा सेक्शन खूप लिहित बसतो आणि बाकीच्याला वेळ पुरत नाही आपल्याला, आणि त्यामुळं बघा तुम्ही ए सेक्शन साठी 30 मिनिटं वापरायचे, बी सेक्शन साठी 40 मिनिटं वापरायचे, सी सेक्शन साठी 55 मिनिटं वापरायचे आणि डी सेक्शन साठी 45 मिनिटं वापरायचे. मग ह्या सगळ्याची बेरीज होते 170 मिनिटं आणि तुम्हाला 3 तास म्हणजे 180 मिनिट वेळ पेपरसाठी आहे. म्हणजे तुम्ही ह्या पद्धतीने मॅनेजमेंट केलं तर तुम्हाला 10 मिनिटं वेळ हा उरतो आणि जिथं कुठं तुम्ही अडकला आहात त्याला विचार करण्यासाठी किंवा आपला राहिलेला पेपर चेक करण्यासाठी प्रॉपर वेळ आपल्याला मिळतो. आता याच्यात कमी जास्त तुम्हाला काय करायचं तुम्ही करू शकता, पण सेक्शनचं असं काहीतरी टाइम मॅनेजमेंट ठरवून घ्या म्हणजे आपला पेपर वेळेमध्ये कव्हर होईल. हे हुशार विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचं आहे. आता बुक्स, सगळ्यात महत्वाचा बुक्स. तर बघा तुमचं टेक्स्ट बुक ही तुमची भगवद्गीता आहे.
त्या टेक्स्टबुक बाहेरचं काहीच येणार नाही आणि म्हणून ती बारीक बारीक करा. त्याच्यामधले सॉल्व्ड एक्झाम्पल सुद्धा करा, अनसॉल्व्ड करा. या वर्षीच्या 2024च्या परीक्षेमध्ये सॉल्व्ड एक्झाम्पल जास्त पडले होते पुस्तकातले आणि म्हणून सॉल्व्ड एक्झाम्पल पण चांगले करा. त्याच्यानंतर एमसीक्यू करताना धड्याखालचे एमसीक्यू टाळू नका, त्याच्यावर पण फोकस करा. त्यानंतर टेक्स्टबुक नंतर बोर्डची जी क्वेश्चन बँक आहे ती चांगली करा. आणि आता बघा उत्तम पब्लिकेशनचं खूप छान पुस्तक आता बाजारात आलेलं आहे. ते पुस्तक सुद्धा अतिशय छान आहे. तर ते उत्तम पब्लिकेशनचं पुस्तक तुम्ही जरूर प्रेफर करा, असा माझा तुम्हाला सल्ला राहील. त्यानंतर क्वेश्चन पेपर, बोर्डाचे जे क्वेश्चन पेपर आहेत 22, 23 आणि 24ची त्या सॉल्व्ह करा. अभ्यास झाल्यानंतर त्याचे मॉडेल आन्सर्स पहा आणि त्याच्याच प्रमाणे स्टेप वाईज उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर सगळे वेक्टर फॉर्म करा. तुमच्या पूर्ण सिलेबसमध्ये 8-9 वेक्टर फॉर्म आहे, ते चांगले करा. त्याच्यावर प्रश्न तुम्हाला जरूर येतो की हा कसा लिहायचा, वेक्टर प्रॉडक्ट कसा लिहायचा. समजा टो असेल तर हा बघा, जर तुमची मॅग्नेटिक फील्ड असेल तर आपण एम क्रॉस बी किंवा असाही एम क्रॉस बी असा ही डायपोल मुवमेंट आणि फील्ड. जर तुमची इलेक्ट्रिक फील्ड असेल तर वेक्टर टो दॅट इज इक्वल टू पी क्रॉस ई. याच्यामध्ये सिक्वेन्सला खूप महत्व असतं आणि म्हणून तुम्हाला करेक्ट वेक्टर फॉर्म लिहायला येतो. तर ते जे सगळे 7-8 वेक्टर फॉर्म आहेत ते चांगले करा. किंवा हा मॅक्सिमम कधी असतो तर तो 90 डिग्रीला तो वेक्टर मॅक्सिमम असतो, असा पण प्रश्न तिथे येऊ शकतो. म्हणून वेक्टर फॉर्म हे सगळे चांगले करा. त्यानंतर तुमचा पहिला जो चॅप्टर आहे रोटेशनल डायनॅमिक्स, तर तिथे सगळ्या बॉडींचे त्याच्या सगळ्या ऍक्सिस बद्दलचे मोमेंट ऑफ इनर्शिया जे दिलेले आहेत तर ते चांगले करा. पुस्तकातले जे टेबल दिलेले आहेत ते पण सगळे चांगले करा आणि मुवमेंट ऑफ इनर्शिया सगळ्या बॉडीचे करा. निश्चितपणे मुवमेंट ऑफ इनर्शियावर प्रश्न असतोच, म्हणून सगळे मुवमेंट ऑफ इनर्शिया चांगले करा. त्यानंतर जे ड्युएट क्वेश्चन्स आहेत, म्हणजे हा नाही तर तो, फॉर एक्झाम्पल थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस, थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस, त्यानंतर व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम, पाईप क्लोज्ड ऍट वन एंड, पाईप ओपन ऍट बोथ एंड, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर, असे बरेचसे हा नाही तर तो असे खूप सारे प्रश्न तुमच्या सिलेबसमध्ये आहेत. तर त्याला ते टाळू नका, त्याच्यावर फोकस करा. त्याच्यानंतर लॉक टेबल वापरू नका असं नाही म्हणणार मी, पण लिस्ट लॉक टेबल वापरा, कमीत कमी लॉक टेबल वापरा. मग तो कमीत कमी वापरायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागतं, कॅल्क्युलेशन सिंपल करायला शिकावं लागतं. मग कॅल्क्युलेशन सिंपल करण्याकरता काय करायचं, जिथं 0.5 आलं तर तिथं 1/2 घ्यायचा. तर बघा, तर या पद्धतीने 1/4 असेल तर 0.25 आलं तर त्याला 1/4 घ्या. असे कॅल्क्युलेशन सोपे होतात. 6.67 असेल तर त्याला 20/3 घ्या. या पद्धतीने सिंपल करा. त्यानंतर √2, 1/√2, √3, 1/√2, √3, 1/√3 या व्हॅल्यू ह्या तुम्ही पाठ करून ठेवा, तुम्हाला काम सोपं होतं. त्याच्यानंतर 10/3 आलं तर 10/3 आलं तर तुमचं 3.33 येतं. 20/6 आलं तर ते सुद्धा 3.33 येतं. आलं लक्षात. 20/3 आलं तर 6.66 येतं. अशा सगळे खूप सारे ट्रिक्स असतात, तर त्या करा, म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन सिंपल होऊन लॉक टेबल कमीत कमी वापरावा लागेल. त्यानंतर साइन, कॉस, टॅन अँगल हे पण चांगले करा. डेरिव्हेटिव्ह चांगले करा. अशी सगळी तयारी करा आणि परीक्षेला धैर्यानं सामोरं जा. बघा, ही सगळी तयारी जर तुम्ही केली तर फर्स्ट टर्मचा पेपर तुम्हाला छान लिहिता येईल याची मला खात्री आहे. तर हे सगळे मला जे वाटले ते पॉइंट मी तुम्हाला सांगितले. तर बघा, तुम्हाला आवडले का, पटले का? तर या पद्धतीने जर अभ्यास केला तर तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. पेपर चांगला लिहिला तर तुम्हाला चांगले मार्क्स पडतील आणि तुम्हाला तुमच्या अभ्यासाला मदत होईल. जर व्हिडिओ आवडला, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर अपकमिंग एक्झाम. थँक यू व्हेरी मच.